श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त ना? बाकी स्वामी आहेतच की. ऐका ना, आज ना अस्सल गावाकडल्या पद्धतीने पाटावर वंट्यावर वाटून शेवगा भाजी बनवली. एकदम भारी तुम्हाला सांगते. आणि सगळं कोणचंही मिक्सर बिलकुल यूज न करता सगळी भाजी ना पाट्यावर वंट्यावर बनवली. त्यामुळं ना खूप छान झाली. एकदम गावाकडली आठवण झाली. चला तर मग आज बघूया काय कशी बनवली म्हणून. सगळं पाटावर वंट्या वापरूनच बनवली आणि खलबत्ता पण वापरला दगडाचा. त्यामुळं ना कशी बनवली सांगते. इकडे शेंगा घेतल्यात मी पावशर. त्याच्यावरची साल ती अशी खरवंटून टाकली. सगळं ते वरचं जे हिरवा पण आहे का तो सगळा पांढरा, थोडासा पांढरी शेंग होऊस तर सगळं काढून टाकायचं. कारण की लवकर शेंग शिजते आणि छान लवकर दिसते पण चांगली आणि कडूसर लागत नाही. कडू लागतात वाटतं हे बघा. असे असे काप करून घेतले मी लंबे लंबे छोटे छोटे एकदम. आता हे सगळे ना पावशर शेंगाचे काप करून घ्यायचे. बघा पाणी घेतलं आहे कढईमध्ये. आता ह्या शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या. एकाच पाण्याने धुवायच्या, काही जास्त पाण्याने धुवायची गरज नाही. हे बघा मस्त स्वच्छ खळखळून धुवून घ्यायच्या एकदम. हे बघा. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. कारण की शेंगा शिजतानीच मीठ घातलं ना की शेंगाच्या आतमध्ये मीठ जातं आणि छान शेंगाला चव लागते. आणि ह्याला खूप बेचव शेंगा असतात. आणि थोडंसं एक ग्लासभर पाणी घातलं आहे. शिजायला टाकायचं आहे आपल्याला गॅसवर. त्यासाठी ना पाणी मीठ घालून घेतलं आणि थोडंसं आता ना याच्यावर तेल घालायचं. अगदी अर्धी उबळी तेल घालायचं. कारण की ह्या शेंगा खूप अशा मस्त चोपड्या होतात, छान अशा चव लागते त्याला. आता इकडे काय केलं आहे मी, एक छोट्या आकाराचा, अगदी छोट्या आकाराचे 2 कांदे घेतलेत. एकच दाखवलं आहे पण 2 घेतलेत. त्याचे लंबे लंबे काप करून घ्यायचे. हे बघा. एक टमाटर घेतलं आहे, अगदी छोट्या आकाराचं घेतलं. हे बघा. आणि त्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे. इकडं कढाईमध्ये तेल घातलं आहे आणि त्यात तो कांदा घालायचा. छान कांदा परतून घ्यायचा. अगदी छान लालसर परतला पाहिजे असा परतून घ्यायचा. हे बघा. तो काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये. आणि आता त्याच कढईमध्ये ना एक मूठभर शेंगदाणे घालायचे. कारण की ग्रेव्ही करायची ना आपल्याला भाजीची, म्हणून हे झालं पाहिजे. हे बघा. आता एकदम मूठभर शेंगदाणे घातले. त्याला पण लाल खरपूस भाजून घ्यायचे. आता तेल टाकायची गरज नाही, त्याच कढईच्या तेलामध्येच भाजून घ्यायचे. हे बघा. आता इकडं पाटावर वंटा स्वच्छ धुवून घेतला आहे मी. तुम्हाला खरं सांगू का, मला पाटा वरवंटा जातं हे खूप आवडतं. जुन्या वस्तू मला खूप आवडतात. आणि मी शक्यतो ना घेते. आता कोणी जे दिसत नाही कोणाच्या घरात म्हणजे सिटीला, पण मला खूप आवडतं असं पाटावर वंट्यावर. इथं होते ना मी, तर मी नेहमी 4-8 दिवसाला करायची याच्यावर भाजी. पण तिकडे गेल्यावर नेलं नव्हतं म्हणून ना तो इथंच होता. 2-4 वर्षे झाले त्याला बिचारायला, कधी हे नव्हतं लागलं. मग मी तो स्वच्छ धुतला, अगोदर घासून घेतला, स्वच्छ धुवून त्याला मस्त आज यूज केला आहे. हे बघा. आता बारीक ना याची पेस्ट करून घ्यायची. एकदम 5 मिनटात होती. थोडंसं वेळ लागतो म्हणा, थोडी मेहनत लागते, पण याची चव पण खूप भारी असते पाट्यावर वंट्यावरली. हे बघा. आता सगळं ना मस्त अशी ग्रेव्ही केल्यासारखी बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आणि आता ते प्लेटीमध्ये काढून घ्यायची. हे बघा. सगळी प्लेटीमध्ये मी काढून घेतली. पाणी टाकून धुवून घ्यायची एकदा त्याच्या सगळा पाटा. म्हणजे काय होतं, त्याचं सगळं आर्क पण त्याच्यात येतो. आता आपल्या शेंगा शिजल्यात, मस्त शिजल्यात. आता ना मस्त गाळ झाल्यात एकदम शेंगा. हे बघा. एकदम गल होऊन द्यायच्या. हे बघा. अशा शेंगा दाबल्या की फुटल्या पाहिजे, एवढ्या गल झाल्यात. आता हे शेंगा ना काढून घ्यायच्या. पाण्यासकट काढून घ्यायचं, पाणी वगैरे फेकून द्यायचं नाही. हे पाणी खूप चांगलं असतं, खूप पौष्टिक असते त्या शेंगा पण बरं का. त्याच्यामुळे पाणी वगैरे फेकून नाही द्यायचं. आता कढईमध्ये ना त्याच कढईमध्ये तेल घालायचं. मी आता 2 ते 2.5 उबळ्या तेल घातलं असेल. आता तेल पण थोडंसं कमीच घालायचं, कारण की आपण गावाची पद्धतीने करायला लागलो ना. हे बघा. आता इकडं लसूण घेतला आहे आणि तो पण ना याच्यावर वाटून घेतला आहे, खलबत्त्यात कुटून घेतला आहे बारीक. आणि थोडीशी अद्रक टाकून त्याची पण एकदम आबडधोबड पेस्ट करून घ्यायची. बघा. अशा आबडधोबड पेस्ट केली ना की छान हे होतं. ते आता तेलात घालून घ्यायचं
आणि छान 1 मिनिटभर परतून द्यायचं. त्याचा थोडासा कलर बदलेल. हे बघा आता कलर बदलला. आता काय टाकले, सुहाना मसाला घातला आहे 2 चमचे छोटे छोटे. इकडं काळा मसाला घातला आहे, गावठी मसाला, तो पण 2 चमचे घातला आहे. इकडं गरम मसाला घातला आहे, 1च चमचा घालायचा. आणि लाल तिखट घातले 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे. असं करून ना याला सगळीकडून परतून घ्यायचं. आणि आपण जी पेस्ट पाट्यावर वंट्यावर वाटली होती का, ती पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त असा 2 मिनटं हलवायचं. सगळं मसाला सगळी पेस्ट एकजीव झाली पाहिजे इतकी हलवून घ्यायची. आणि थोडीशी हळद घालायची, बाकी काही घालायची गरज नाही, कारण की आपण गावाकडली करायला लागलो आहे. हे बघा हळद घालून सगळी पेस्ट ना एकदम एकजीव झाली पाहिजे. 2 मिनटं झाकण ठेवायचं. तेल सुटेपर्यंत मसाल्याला ना मसाला परतून द्यायचा, म्हणजे वास लागत नाही मसाल्याचा. हे बघा मस्त तेल सुटले. आता आपण ज्या शेंगा शिजवल्या होत्या का, त्याच्या पाण्यासकट त्या टाकून घ्यायच्या आणि मस्त मसाल्यामध्ये खालीवर करून सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. त्यासाठी ना सगळी हलवून घ्यायची. बघा मस्त. आता तुम्ही घट्ट पतली तुम्हाला जशी आवडेल का तशी करा. आता मला थोडीशी घट्ट भाकरीसोबत खायची म्हणून घट्ट करतो आहे आम्ही, पतली करतो आहे, घट्ट चाललं. हे बघा चुरून खायला मजा येते. आणि थंड पाणी घातलं आहे. गरम, मी नेहमी मसाल्यामध्ये गरम पाणी घालते, पण हे गावाकडली भाजी याला काही जास्त तरी नसते, म्हणून मी आहे ना थंड पाणीच घातलं, म्हणजे छान लागते, छान दिसते आणि एकदम गावाकडली चव वाटते. नुसती तरीनी नाही मग ती चव येत. आणि चवीनुसार मीठ घालायचं. मस्त झाली आपली भाजी तयार. एकदम सोप्या पद्धतीने केली. आवडली तर सबस्क्राईब करा.